परत मी कुठलाही डान्स रियालिटी शो किंवा रियालिटी शो करू इच्छित नाही. का असं का? कारण बाप रे बाप, म्हणजे हिरोईन्स मध्ये भांडणं, मग ते गॉसिपिंग, मग हिलाच ते गाणं का मिळालं, मलाच मिळालं नाही, मग हिला हा कलर का कॉस्ट्युमचा. आता बिग बॉस मध्ये जाणार आहेस की नाही सांग? मी स्वतःच बिग बॉस आहे. आय लाईक दॅट. माझ्या मनाची मी बिग बॉस आहे. मला पर्सनली असं वाटतं की कलाकार फक्त पडद्यावर नाही दिसला पाहिजे, तो प्रत्येक व्यक्तीच्या मनात जगला पाहिजे. मग तो काय फक्त चित्रपटाद्वारे त्या कॅरेक्टरच्या लक्षात राहतात. खरं तर तो कलाकार, तो कॅरेक्टर लक्षात राहतं एका ऑडियन्सच्या, की अरे हा, या चित्रपटातला हा कलाकार म्हणजे हे कॅरेक्टर. पण मला हवंय की लोकांनी मला मानसी आमची आहे म्हणून ओळखावं. तुझं एक अतिशय फेमस नृत्य होतं, वाट बघतोय रिक्षावाला. माझ्या मुलाच्या लग्नात संगीतला आम्ही सगळ्या मैत्रिणी नेहमी प्रत्येकीच्या एकमेकांच्या सगळ्या डान्स करू. तर त्यावेळेला, आणि नॉर्मली बहुतेक सगळेजण हिंदी गाणीच असतात, तर मी म्हटलं नाही, मला ह्याच गाण्यावर आपण बसूया. तर सगळ्यांनी ह्या वेड्यात काढलं, अरे संगीतला हे गाणं काय अमृता? मी म्हटलं नाही, आपण मराठी बघस. आणि सगळ्या जणी गॉगल लावून वाट बघतोय रिक्षावाला. एक नंबर. डिड यू सी दॅट? एक नंबरपेक्षा पण अमृताताईंनी छान केलंय अगं. आणि आमच्या गाण्याला वनस्फोर मिळाला, आणि मग सगळ्याजण इतक्या वेड्यासारख्या, अरे आपल्या गाण्याला वनस्फोर मिळाला, बरं झालं अमृता तू हेच गाणं आपल्याला घेतलंस. आणि खूप मजा आली त्या गाण्याने. खरोखर इंडस्ट्रीमध्ये धमाका केला होता. येस, धमाका. तर त्या गाण्याच्या विषयी थोडं सांग, त्या डान्स विषयी सांग. कुटुंब चित्रपट म्हणजे महेश सरांचा, तेव्हा शूट करत होते आणि तेव्हा हे गाणं रिलीज झालं होतं. आणि खास मला महेश सरांनी हाफ डे देऊन सोडला होता. हा. आणि मी ऑल द वे, आमचं भोरमध्ये शूट चालू होतं, आणि ऑल द वे मला महेश सरांनी गाडी दिली, मांजरेकरांनी. आणि मी त्यांना सांगून ठेवलं होतं की असं गाणं येतंय, मला बघायचंय. आणि तेव्हा ते रिलीज होणार होतं थिएटरवरती. सो ती गाडी घेऊन मी ऑल द वे पुण्याला आले होते. ते मी त्याचं लॉन्चिंग केलं त्या गाण्याचं, आणि इमिजिएटली आय नॉट फ्ल्यू बॅक, आय वेंट बॅक टू भोर, कारण नेक्स्ट डे इमिजिएट शिफ्ट शूटिंग. अमृताताई, त्या गाण्याचं एक वेगळी हिस्ट्री अशी आहे. खरं ते एकमेव असं गाणं आहे जे 2दा शूट झालंय. कारण हे आधी अल्बम गाणं होतं, आणि या अल्बम गाण्यामध्ये थिरकलेली अजून एक गोड अभिनेत्री, जी एक मैत्रीण आहे माझी, ती म्हणजे सारा श्रवण होती. आणि सारा श्रवणनी हे गाणं केलं होतं तेव्हा एका अल्बम मध्ये. आणि मग जेव्हा ते चित्रपटात करायचं, जेव्हा त्यांचा डिसिजन झाला, तेव्हा ते गाणं माझ्याकडे आलं. बट आय मस्ट से सारा, यू हॅव डन अ फॅन्टॅस्टिक जॉब. पण हे तू गाणं केलं नसतं तर ते मला मिळालं नसतं असं मला आय थिंक बोलावंसं वाटतं. कारण शी इज अ डार्लिंग. आणि तिने ऍक्च्युअल मध्ये ते जे रिक्षावाला, म्हणजे ते खूप कॅन्डिड शूट केलंय ते अल्बम. अजूनही ते अल्बमचं गाणं आहे. आणि मी तर म्हणते, ते आम्ही तर छान केलंच, पण तेही गाणं त्यांनी खूप छान केलेलं आहे. सो उमेश जाधव सर, मास्टरजींनी हे गाणं कोरिओग्राफ केलेलं आहे. आणि ह्याच्यात माझे 2 लुक आहेत. तर लुक डिझाईन हा मी स्वतः केलेला आहे, कारण तेव्हा असं चाललं होतं की मला कसं दिसायचं आहे पडद्यावरती. तर बिकॉज बिंग अ माधुरी दीक्षित फॅन, मला सैलाब या गाण्यावरती थिरकायचं होतं. आणि तेव्हाच मी रियालिटी शो हल्ला बोल क्वीन जिंकले होते. तर तेव्हा सैलाबमध्ये जेव्हा माधुरी दीक्षित राऊंड होता, तेव्हा मला 30 आउट ऑफ 30 मिळाले होते चॅनलच्या रियालिटी शो मध्ये. तर मग मी मास्टरजींना रिक्वेस्ट केली की मी सैलाबचा आउटफिट घालू शकते का. तर मग त्याच्यात अभ्यासपूर्वक तो सैलाबचा जर आउटफिट घातला तर ते सेम होईल. मग त्याला कट कसं करायचं, म्हणजे त्याला ब्रेक मिळाला पाहिजे ना. म्हणून आम्ही त्याच्यावर नाचाची टोपी टाकली. आणि मग तो लुक फेमस झाला. आणि मग तुम्हाला मिळाली ती रिक्षावाली होती, असं येते. रियालिटी शो मध्ये तू विनर होतीस जी, तर त्यावेळेला काय अनुभव आला? आणि मला त्याच्यावर हा पण प्रश्न विचारायचा. बापरे, रियालिटी शो मध्ये खरोखरचे निर्णय लागले जातात की आधीच ठरलं असतं हिला जिंकवायचं? कारण बाहेर हे आम्ही बोलतो लोकांना की काही नाही, तिच्यापेक्षा ती छान डान्स करत होती, त्यामुळे हे चॅनलचं आधीच ठरलेलं असतं कोणाला जिंकवायचं. म्हणजे गाण्याचं जरी कुठलाही रियालिटी शो मला म्हणायचं, फक्त नृत्याचाच असं नव्हे,
गाण्यात सुद्धा हे पॉलिटिक्स असतं म्हणे सगळं चॅनलचं आधीच ठरलेच, असं काही असतं का खरंच? नाही. आणि कुठे असेल तर ते मला माहिती नाही, कारण मी ज्या टनेल मधून गेले त्याच्यानंतर मी जिंकले हे तर झालं होतं, कारण मला ऑलरेडी ती भावली मिळाली होती, हल्लाबोल क्वीन हा किताब मिळाला होता. पण फक्त हे कारण नाही, पण मला परत मी कुठलाही डान्स रियालिटी शो किंवा रियालिटी शो करू इच्छित नाही. का असं का? कारण बाप रे बाप, म्हणजे खूप एक वेगळं प्रेशर असतं ते. आणि खरं तर हा एकमेव असा मराठी छोट्या पडद्यावरती रियालिटी शो झालाय की ज्याच्यात 20 अभिनेत्री होत्या वेगळ्या. सो त्या अभिनेत्रींमध्ये तो प्रवास करत 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 पहिलं तो किताब मिळवणं आणि ती मेहनत, आणि जरी डान्स असेल तरी ते वेगवेगळे एपिसोड्स, मग त्या एपिसोड्सचं ते शूट, आणि हे इतकं म्हणजे खरंच जसं नाव आहे ना रियालिटी, ते खरं तसंच आहे. इट इज अ रियालिटी ऑफ अ रियालिटी. आम्ही रामोजी फिल्म सिटीमध्ये 300 ते 350चं अख्खं युनिट गेलो होतं, म्हणजे असं कदाचितच नंतर कुठल्या रियालिटी शोनी दिलं असेल मराठीला. तर अख्खे आम्ही तिकडं शूट केले आहेत. 3-3.5 महिने तिकडे चालू होता, आणि फिनाले हा रवींद्र नाट्य मंदिरमध्ये झाला. बापरे बाप, म्हणजे हिरोईन्स मध्ये भांडणं, मग ते गॉसिपिंग, मग हिलाच ते गाणं का मिळालं, मलाच मिळालं नाही, मग हिला हा कलर का कॉस्ट्युमचा. मला ते इतकं फनी वाटायचं आधी. खरं सांगू का, त्याच्यात 3 जणी आम्ही सोडलो ना तर सगळे सिनियर होते. मी नाव नाही घेऊ इच्छित, बट आय हॅव सीन दॅट अप अँड क्लोज. म्हणजे मुली मुली एकत्र येतात तेव्हा असं होतं, तसं ते होतं. भरी सगळे फ्रेंड्स होते ना, पण ते रियालिटी शोच्या ते असं होतं तर ते एकमेकांच्या प्रत्येकाला जिंकायचं. ऍब्सोल्युटली. आणि सगळ्यांना ते क्वीनचा किताब तो हवा होता. बरं, 20 एपिसोड्स, आणि तेव्हा अगदी कठपुतली पासून ते दादा कोणके, ते माधुरी दीक्षित राऊंड, ते मुजरा राऊंड, हे सगळं कव्हर करत करत राधाकृष्ण राऊंड, हे आम्ही सगळं केलेलं आहे यु नो. आणि जजेस आम्हाला किती सुंदर जजेस लाभले. पद्मिनी कोल्हापुरे स्वतः, महेश कोठारे, कश्मीरा शहा, वर्षा मॅम म्हणजे वर्षा उसगावकर मॅम, उमेश जाधव स्वतः, त्याच्यानंतर आय थिंक मी सॉरी जर कोणाला विसरत असेल तर, म्हणजे इतके छान छान आम्हाला यु नो जजेस लाभले होते. त्यामुळे खूप मजा आली आम्हाला ते करताना. आता बिग बॉस मध्ये जाणार आहेस की नाही सांग? मी स्वतःच बिग बॉस आहे. आय लाईक दॅट. माझ्या मनाची मी बिग बॉस आहे. पण मला माहितीये तुला खूपदा बोलवलंय, हिंदी मधल्या बिग बॉस मध्ये बोलवलंय. आता मराठीत इतकं काम केलंयस, हिंदीचं काय? सो आता मी कुठेतरी फक्त हिंदी नाही तर साऊथ म्हणजे तामिळ, कन्नड, मल्याळम या वेगळ्या भाषेत, ते तर कशाला, मी एक इंग्लिश चित्रपट पण कदाचित अनाऊन्स करायचा विचार करते आहे. पण एव्हरीथिंग इज अंडर रॅप्स. आणि खरं सांगू तर एक मराठी मुलगी म्हणून, एक मराठी कलाकार म्हणून मला ते हवंय. आणि माझी ती इच्छा आहे की यु नो, जसं आपल्या मराठीतून इतक्या मोठमोठ्या कलाकार हिंदीमध्ये काम करतायत आज, तर त्याच्यानंतर मानसी नाईक का नाही? कारण आय हॅव द लुक्स, आय हॅव द डान्स, आय हॅव द ऍक्टिंग स्किल्स, आणि आय हॅव द गॉसिप अँड कॉन्ट्रोवर्सीज. सो और क्या चाहिए? सो आय एम अ फिट फॉर यु नो. आणि मला त्या पण चांगल्या गोष्टीसाठी मला मराठीला पुढे न्यायचंय. म्हणजे चांगल्या बाबतीत मला ओळखा, वाईट बाबतीत आता ओळखू नका प्लीज. आय एम मोर दॅन दॅट. माझी खूप इच्छा आहे आणि मी तुला शुभेच्छा देते की ज्या ज्या तुझ्या इच्छा आहेत त्या सगळ्या पूर्ण होऊन. थँक्यू. तू बोलता बोलता म्हणाली की मला कोणी नाही नाही म्हणत. मी उलट म्हणेन, मला असा अनुभव आला की तू कधीच कोणाला नाही म्हणत नाहीस. तू कुठल्याही गोष्टी, तुला काही विचारलं नाही हा शब्दच तुझ्या डिक्शनरीमध्ये नाहीये. आता याविषयी बोल, काय सांगशील? त्याच्या मागे खूप एक इमोशनल कारण असं आहे की मी स्वामी भक्त आहे, आणि त्याच्यात मी जेव्हा मी खूप स्वामींशी बोलते आणि मला स्वामींची प्रचिती खूप उठता बसता येते. आणि मला आज खूप आनंद झाला की आम्हाला हे बोलता आलं नाही, पण आज मला हे कळलं की अमृताताई सुद्धा स्वामी भक्त आहेत. त्यामुळे मला इतकं ते छान वाटलं, आणि मला असं वाटलं की हे स्वामींनी घडवून आणलं. आणि तू अशी मिळणार नाहीस हे मला माहिती होतं. पण हेही माहिती होतं
तुला काही सांगितलं, तू नाही हा शब्द तुझ्या डिक्शनरीत नाहीये, पण मी अगदी दिन करून दिलं. अशा गप्पा जरी झाल्या तरी इंटरव्ह्यू साठी ये, तर तू एकही शब्दाने आडेवेडे घे, हो येते, कधी येऊ. नाही, पण त्याचं मूळ कारणच ते आहे की या जगात इतकं काही चालू असताना एक कोणीतरी असं लागतं जो तुमचं फक्त ऐकेल. आणि माझ्या आयुष्यात माझे आई वडील आहेत, डेफिनेटली माझे काही जवळचे व्यक्ती आहेत, माझे काही म्हणजे असे व्यक्ती आहेत की ज्यांच्या बगैर मी कदाचित पुढचं आयुष्य बघू शकत नाही, त्या अशा व्यक्ती माझ्या आयुष्यात आलेल्या आहेत. पण स्वामी आई आहेत, म्हणजे स्वामी आई ज्याला आपण म्हणतो, तर स्वामी जेव्हापासून म्हणजे मी स्वामींची भक्ती करायला लागले तेव्हापासून मला असं कळलं की ते जेवढं प्रेम करतात ना, ते तेवढं छडीमार सुद्धा करतात आणि ते मार्ग दाखवतात. म्हणजे त्यांचं जे आहे ना, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, तर ते इतकं खरं आहे. आणि माझ्या बाबतीत तर म्हणजे अगदीच डोळ्यासमोर आहे ज्या घडलेल्या सगळ्या गोष्टी. त्यामुळे मला असं वाटतं की कोणी असो ना असो, माझे देव आहेत माझ्या बरोबर. आणि आता माझं म्हणजे स्वामी भक्त तर मी झाले, पण म्हणजे गणपती बाप्पा, तुळजाभवानी माझी कुलदैवत आहे. त्याच्यामुळे मला ना हे देवधर्म, पूजापाठ अगदी सकाळी उठून अगदी फुलांबरोबर ते हे करणं, मला रांगोळी काढायला आवडते, मला स्वयंपाक करायला आवडतो, मला मेहंदी काढता येते, मला हेअरस्टाईल करता येते, मला मेकअप करता येतो, म्हणजे मला सगळं करता येतं. आणि आता ज्याच्यात कमी पडले तेही करायचं शिकते. ते म्हणजे प्रेम. खूपच छान. पण प्रेम पण असं ठरवून करता येत नाही ना. येतं ना. तू ठरवून करतेस का? आता ठरवून करते. मी म्हटलं ना, ठरवून करते मी हे. कारण यश मिळो तुझ्या याच्यामध्ये, तुला छान तुझ्या मनासारखा जोडीदार मिळो, कारण मला अमृताताई शेवटपर्यंत साथ देईल. थँक्यू सो मच. कारण मला तुला माहितीये अमृताताई की मला हे लोकांना सांगायचंय की हार मानू नका. कारण कुठल्या तरी काळ्या टनलच्या पाठीमागे आणि एंडला कुठेतरी हा लाईट असतो. आणि प्रत्येक दिवस हा नवीन असतो, प्रत्येक सकाळ ही नवीन असते. मी तर म्हणते रात्री काय घडलं ते विसरा, इतकं म्हणजे अशा ह्याच्यात आलेली आहे. एव्हरी डे इज अ न्यू डे. सो जे कोणी हार मानलेले आहेत किंवा डिप्रेशनला गेलेले आहेत, तर मी नेहमी त्यांना मदत करू इच्छिते. आणि मी याआधी पण मुलाखतीत मी भरपूरदा सांगितलेलं आहे, मदत करण्याचा प्रयत्न केलाय. कारण मला पर्सनली असं वाटतं की कलाकार फक्त पडद्यावर नाही दिसला पाहिजे, तो प्रत्येक व्यक्तीच्या मनात जगला पाहिजे. मग तो काय फक्त चित्रपटाद्वारे त्या कॅरेक्टरच्या लक्षात राहतात. खरं तर तो कलाकार, तो कॅरेक्टर लक्षात राहतं एका ऑडियन्सच्या, की अरे हा, या चित्रपटातला हा कलाकार म्हणजे हे कॅरेक्टर. खरं ते कलाकाराच्या प्रेमात असतात, नाही असं नाही, पण ते कॅरेक्टरच्या जास्त प्रेमात असतात. पण मला हवंय की लोकांनी मला मानसी आमची आहे म्हणून ओळखावं. कलाकार म्हणून तर डेफिनेटली ब्लेस मी विथ युअर लव्ह अँड सपोर्ट. पण एक नाही यार, मानसीताई अशी बोलली होती, किंवा मनू किंवा माऊ म्हणतात मला. आज मला प्रेक्षक वर्ग पण त्या हक्काने माऊवरून सांगते. मला माहितीये तुला खूप माऊचं प्रेम आहे, तू खूप माऊना सांभाळ. मलाही माऊ खूप आवडते. तू माझ्या फोनचं कव्हर, व्हॉट, वेअर इज इट? तू दाखव रे जरा. ओ येस, नो आय कॅन सी इट हिअर. हे माझ्या लक्षात नाही आलं, कारण कार्तिक जे आमचे डिरेक्टर इकडे बसले त्यांनी बरोबर ते असं ठेवलंय. त्याचं कॅट. ओ वाव. पण मला खूप भीती म्हण किंवा मी खूप घाबरते कुत्र्याला, मांजराला, म्हणून मी सांभाळू नाही शकत. पण तू कसं काय एवढ्या कॅटना सांभाळतेस? सांग मला. भीतीने वाटत नाही? किती कॅट आहे तुझ्याकडे? 9. त्यांची काय नावं ठेवली आहेस तू? हो, दे आर ऑल माय फेवरेट कार्टून कॅरेक्टर. पण मला वाटतं तुझे डोळे असे भिरभिर होतात, ते बहुतेक त्या माऊमुळेच होत असणार. मला मांजरच म्हणतात ते कशाला. ओके, आय एम गोना शेअर दिस विथ यू. सो माझी आई जेव्हा प्रेग्नेंट होती तेव्हा, आता हे मला आईने सांगितलंय, कितपत खरंय मला माहिती नाही, त्याच्यावर आईने सांगितलं म्हणजे खरंच असणार नाही. पण ते असतं ना थोडंसं मनगडत कहाणी या टाइप्स. सो माझे हे जे काही डोळे आहेत आणि डोळ्यांचा कलर आहे, सो ते माझी आई जेव्हा प्रेग्नेंट होती तेव्हा हॉस्पिटलमध्ये राजा नावाचा एक बोका यायचा. बोक्याचं नाव पण राजा. सो त्याचे आणि माझे डोळे हे सेम आहेत असं तिचं म्हणणं आहे. मानसी, मी मगासपासून ऐकते, मी घरेलू, मला स्वयंपाक आवडतो, मी किचनची, असं तू सारखं बोलते. आता तुझी परीक्षा घेणार आहे, एखादा तरी पदार्थ मला त्याची रेसिपी सांग.
माय गॉड, तू डाऊट करते मला? हो, असं वाटत नाही म्हणून तुला विचारते. मला सांग, मी खाल्लं नाहीये ना अजून तुझ्या हातचं. इथे माझी परीक्षा खरं तर सुरू झाली आहे आणि टीचर समोर म्हणजे जज समोर खरं बसलेल्या आहेतच आणि बाकीच्या जजेस तिकडे आहेत पलीकडे, ज्या मला जज करणार आहेत. पण माझी एक छोटीशी रेसिपी आहे ती चिकनच्या मेन कोर्सची आहे. कारण आत्ताच्या काळामध्ये सगळे डाएट 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 चाललंय ना सगळं. तर मी एक छोटंसं तुम्हाला डाएटची रेसिपी सांगते. जनरली आपण आपल्याला काय लागणार आहे, थोडीशी साखर, थोडंसं पेपर एका वाटीमध्ये. मला आय एम अ ह्यूज फॅन ऑफ चिकन ड्रमस्टिक्स, त्याच्यामुळे मी चिकन ड्रमस्टिक्स जनरली स्किन काढलेलंच घेते. आणि तेल न वापरता आपल्याला थोडंसं एकदम किंचित थोडंसं बटर वापरायचं आहे. सो जेव्हा आपण एक फॉर एक्झाम्पल कढई घेतो तर त्या कढईत आपल्याला बटर सोडायचं आहे. त्या बटरमध्ये आपल्याला साखर सोडायची आहे आणि साखरेबरोबर ते पेपर सोडायचं आहे आणि मग त्याच्यात ते चिकन ड्रमस्टिक सोडायचे. ते झाल्यानंतर वाफा म्हणजे स्टीम करा आणि मग प्रॉपरली जेव्हा चिकन शिजतं, ऑब्व्हियसली ते तुम्हाला थोडंसं हलवावं लागेल कारण शुगर स्टिकी असल्यामुळे ते चिकटतं. पण तुम्हाला जी डिश समोर येते ती ब्लॅक असते, थोडीशी लाईक ब्लॅक ड्रमस्टिक्स कलर ब्लॅक येतो तो. पण दिस इज द बेस्ट डायट टिप आणि ही तुम्ही कॅरमलाइज होते ती एक्झॅक्टली साखर. सो दिस इज, यू कॅन टर्म इट ॲज अ कॅरमलाइज्ड चिकन ड्रमस्टिक, जी अशी बनते. पास झालीस परीक्षेत म्हणजे नक्कीच तुला येत असणार. थँक्यू. बरं, आता तू येणार आहे म्हटल्यानंतर इतक्या साऱ्या स्पॉन्सरनी म्हणजे तुझ्या जे गिफ्ट पाठवलेले आहेत त्या मी तुला देते. जी. ओ माय गॉड. हे निरगुडकर फार्म्स तर्फे आहेत. सर्व प्रोडक्ट ऑर्गॅनिक आहेत. जी. आणि गुळ पासून गुळ, तूप सगळं कोल्ड प्रेसचं तूप आहे, गुळ आहे, त्यांच्या फार्म मधलं उसाच्या पासून बनवलेलं गुळ आहे. अरे वा. आणि तुला अतिशय आवडतील. छान घरी येऊन म्हणजे सगळं साजूक तुपात सगळं वापरून ते बनवतात. ते प्रोडक्ट आहेत. तुला सांगू, तू आता मला हवी ती गोष्ट दिलेली आहेस कारण मी इकडनं जाताना मार्केटमधून गुळ विकत घेणार होते. कारण काय की इतक्या धावपळीच्या ह्याच्यामध्ये थोडंसं अॅनेमिक कंडिशन झाल्यामुळे गुळ आणि दाणे खायला सांगितले, त्याच्यामुळे सगळं तुला तेच आहे. त्याच्यात चिक्की आहे, चिक्की पण आहे. वा वा वा, व्हेरी नाईस. मला तुझ्या हेल्थची काळजी किती आहे ती बघ. डॉक्टर GD पोळ फाउंडेशन यांचं हॉस्पिटल आणि कॉलेज आहे. त्यांनी सगळे हे आयुर्वेदिक प्रॉडक्ट तुला पाठवले आहेत की ज्याने तुझी स्किन चांगली राहील. च्यवनप्राश शक्तीसाठी, साखर नाहीये त्याच्यात, आणि मसाज ऑइल आहे, उटणं आहे, हर्बल टी आहे. हो, मला उटणं आवडतं. हा, हर्बल टी आहे. हे सगळे आयुर्वेदिक प्रोडक्ट आहेत. दिवाळीची आठवण येते एकदम. उटणं म्हटलं की दिवाळी, मोती साबण आणि उटणं. हे डॉक्टर संदेश मयेकर यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे. त्याने तुझी ओरल हेल्थ एकदम छान राहील. नीट वाच. बरं, त्यातून अजून एक त्यांचं आहे की वर्षभर तुला डेंटल चेकअप ओरल हेल्थ साठी फ्री आहे. आणि एक सेशन तुला फ्री मिळेल. क्लिनिंग, स्केलिंग, पॉलिशिंग वगैरे त्याचं एक सेशन तुला फ्री. वाव, थँक्यू सो मच. डॉक्टर शिवानी मयेकर ते तिने दिले. हे डॉक्टर मयेकरांचं पुस्तक. बरोबर. आता मी तुला म्हटलं होतं तसं की सगळे ऑर्गॅनिक कलर होळीसाठी होळी छान तऱ्हेने सेलिब्रेट करा. थँक्यू. हॅपी होली. हे स्पेशल टी शर्ट आहे होळीसाठी. होळी सेलिब्रेट करताना हे टी शर्ट घाल. येस, सो क्यूट. हॅपी होली. आय थिंक हा इट्स सच अ थॉटफुल गिफ्ट. हॅपी होली. आणि हे सर्व जे प्रोडक्ट आहेत ना, हे सीरो कंपनीने केलेले आहेत. बरं. हे ऑर्गॅनिक कलर्स, हे टी शर्ट आणि हे प्रोडक्ट आहेत. हे एक एक बाटलीची किंमत 4 ते 5 हजार आहे US ला. हे सगळे अमेरिकन प्रोडक्ट आहेत. बरं. ते इथे आणून या कंपनीने अनालिसिस केले आणि त्याला सबस्टिट्यूट
हे वेगळे इंडियामध्ये बनवलेले, त्यांची किंमत 400 ते 500 रुपये आहे. मी पाहिलंय तू ब्लॅक कलरचं नेल पॉलिश लावलंयस, तर मला असं वाटतं तुला ते खूप आवडतंय, म्हणून मी सुद्धा एक असं. रिअली? व्हॉट अ कोइन्सिडन्स. पर्पल ब्लू ब्लॅक असं मिक्स, फारच सुंदर. व्हेरी नाईस. हाऊ स्वीट. आय थिंक अमृता ताई इज सो थॉटफुल विथ द गिफ्ट. बाप रे, हे किती ब्लॅक सर्कल लपवण्यासाठी कन्सिलर, जे आपल्या सगळ्यांना आता सध्या गरज आहे. आणि ही एक लंडनची लिपस्टिक आहे. आणि एक अजून छान गिफ्ट तुला देणार आहे. डॉक्टर पल्लवी म्हणून आहे जी, ती आयुर्वेदाची डॉक्टर आहे आणि ती स्वतः फेशियल करते, म्हणजे तुझी स्किन बघते आणि त्याच्याप्रमाणे ती प्रॉडक्ट बनवते आणि ती फेशियल देते घरी. बेड पासून सगळं घरी घेऊन येते. तर तिने एक फेशियल तुला फ्री दिलंय आणि त्याच्या नंतरच्या फेशियलसाठी 20% डिस्काउंट देणार आहे. तिचा नंबर आहे, फोन करून तू तिची अपॉइंटमेंट घेऊ शकते. आणि त्या एका फेशियलची किंमत 5,000 रुपये आहे. ते एक पहिलं फेशियल ती तुला फ्री देणार. हिरण्य. हो, हिरण्य. तिच्या कंपनीचं नाव हिरण्य आहे. वाव, थँक्यू. आणि गोड आहे एकदम ती, रिअली आवडेल तुला. थँक्यू. हाऊ स्वीट. बट थँक्यू अमृता ताई. दिस इज आवडले सगळे गिफ्ट. दिस इज टू मच. दिस इज रिअली टू मच. हाऊ स्वीट अँड थॉटफुल आहेत सगळे एकदम. सगळे वापरता येण्यासारखे. येस येस. सो स्वीट. थँक्यू.